उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युतीसाठी तयार असल्याचं जाहीर केलं, पण राज ठाकरे यांनी मात्र युतीचे पत्ते अजूनही उघड केलेले नाहीयेत। युतीवर राज ठाकरे यांनी मौन धारण केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये अस्वस्थता आहे आणि त्याचंच प्रतिबिंब सामनाच्या रोखठोकमध्ये पाहायला मिळालं। युती व्हावी असा जनमानसाचा रेटा आहे असं आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना सांगू लागलेली आहे। राज ठाकरेंसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे आशावादी। युतीला उशीर झाल्यानं शिवसेना उबाठात अस्वस्थता। युतीसाठी जनमानसाचा रेटा असल्याचा रोखठोकचा दावा। तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठीच्या विजयी मेळाव्यात एकत्र आले। या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राजकीय युतीच्या आविर्भावातच भाषण केलं, पण ते एकत्र येणं हिंदी भाषेचा GR मागे घेतल्याच्या विजयोत्सवापर्यंतच मर्यादित राहिला। पुढे राज ठाकरे त्यावर चकार शब्दही बोलले नाहीत। उलट त्यांनी मनसे नेत्यांना काहीच बोलू नका अशी तंबी दिली। राज ठाकरेंच्या चुप्पीमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत अस्वस्थता वाढलीये। त्याच अस्वस्थतेचं प्रतिबिंब सामनाच्या रोखठोकमध्ये दिसलं। महाराष्ट्रात सध्या मराठी एकजुटीचे जोरदार वारे वाहत आहेत। उद्धव आणि राज ठाकरे 5 जुलै रोजी मराठी विजय सोहळ्यात एकत्र आले। त्यानंतर लोकांनी ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला। मराठीवरचा अन्याय सहन करणार नाही आणि त्यासाठी एकजुटीने लढण्याचा आत्मविश्वास मराठी लोकांमध्ये निर्माण झाला। 2 ठाकरे एकत्र आल्यामुळे हा आत्मविश्वास निर्माण झाला खरं, पण त्यामुळे महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचे सर्व प्रश्न लगेच मार्गी लागले असं होत नाही। मराठी माणूस आणि त्याचे सर्व प्रश्न जेथेच्या तेथेच आहे। हिंदी सक्ती विरोधात 2 ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही। ती युती होणं गरजेचं आहे, तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल असं रोखठोक मध्ये लिहिण्यात आले। युती व्हावी असं जनतेचा रेटा असल्याचं राऊत म्हणाले। लोकांची इच्छा, लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचा रेटा आहे आणि स्वतः राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार कर, आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल। एकीकडे जनतेचा रेटा आहे असं राऊत सांगत असतानाच मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होऊ द्या, तेव्हाच युतीचा फैसला होऊन जाईल असंही सांगत उद्धव ठाकरे तोपर्यंत थांबायला तयार असल्याचं देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवलंय। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील? मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणूक अजून जाहीर झालेल्या नाहीत, त्या जाहीर होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा। सत्ताधारी अजूनही राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत साशंक आहेत। राज आणि उद्धव ठाकरेंची युती होणार हा जर तरचा प्रश्न असल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय। सामनाच्या रोखठोकमधून सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील असा तोला लावण्यात आला। ठीक आहे, हा जर तरचा प्रश्न आहे, हा जर तरचा प्रश्न आहे, हा जर तरचा प्रश्न आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युतीबाबतचा आग्रह आणि अस्वस्थतेचं प्रतिबिंब सामन्यामधून स्पष्टपणे दिसतंय। याहून मोठी गोष्ट म्हणजे राज ठाकरे युतीबाबतची कोंडी फोडण्याच्या मनस्थितीत नाहीयेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांची अस्वस्थता आणखीच वाढलीये। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।